आणि सलगर गावचा खऱ्या अर्थानं विकास काय असतो त्या गावामध्ये जाऊन बघणं फार गरजेचं असतं। या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते उतरणार, त्यांच्या महिला त्यांच्या सुवेद्य पत्नी उतरणार आहेत। त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहावं, कारण तुम्हाला सांगतो ज्याला प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज पूर्व भागातील आजवरचा सर्वात विक्रमी गर्दी खेचणारा खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम खंडेराजुरी येथे भव्य यशाने पार पडला। इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी अंतिम फेरीपर्यंत उत्साहाने उपस्थिती लावलेला हा कार्यक्रम खंडेराजुरीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि संस्मरणीय ठरला। याआधी 2 दिवसापूर्वी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम गावात आकस्मिक घटना घडल्याने कार्यक्रमाच्या काही तास आधीच अचानक रद्द करण्यात आला होता। मात्र या प्रसंगात तानाजीराव पाटील यांनी दाखवलेल्या दिलदारपणाने उपस्थितांची मने जिंकली। याचाच परिणाम म्हणून आज खंडेराजुरी गावात आजपर्यंतच्या ऐतिहासिक गर्दी खेचणारा हा कार्यक्रम संपन्न झाला। जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा या प्रभावी घोषवाक्याखाली झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील विविध गावांमधून महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विविध खेळ स्पर्धा, मनोरंजन आणि बक्षिसांची रेलचेल यामुळे संपूर्ण परिसरात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्रतिभा संदीप गवळीवाडी यांना इलेक्ट्रिक स्कूटर व पैठणी, द्वितीय क्रमांक स्वप्नाली मारुती रुपनर खंडेराजुरी यांना फ्रीज व पैठणी, तर तृतीय क्रमांक पूजा शीतल चौगले खंडेराजुरी यांना 32 इंची LED TV व पैठणी अशी प्रमुख बक्षिसे देण्यात आली। तसेच लकी ड्रॉद्वारे 10 महिलांना पैठण्या भेट म्हणून देण्यात आल्या। अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला। या उपक्रमाची संकल्पना एरंडोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सलगरच्या विद्यमान सरपंच सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील यांनी मांडली होती। यशस्वी आयोजनासाठी तानाजीराव पाटील युवा मंचचे विशेष सहकारी लाभले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रुपाली गाडवे यांनी केलं, तर सयाजी गायकवाड यांनी सहसूत्रसंचालक म्हणून कार्यक्रमात विशेष रंगत आणली। कार्यक्रमादरम्यान बोलताना दिनकर भोसले म्हणाले की गावचा विकास कसा असतो हे पाहण्यासाठी एकदा सलगरेला जरूर भेट द्यावी। गावचा कायापालट तानाजी पाटील यांनी करून दाखवला आहे। त्यांनी कधीच सामाजिक कार्यापासून दूर राहिले नाहीत। तानाजी पाटील हे कधीच बिन सामाजिक काम करता राहिले नाहीत। प्रपंचाला कधी वेळ दिलाय असं मला वाटत नाही। येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत जयश्री पाटील रिंगणात उतरणार असून एका फोनवर हजर राहणाऱ्या आणि विकास कामाची आवड असणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वांनी ठाम उभं राहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी सलगरे सरपंच जयश्रीताई पाटील, सलगरेच्या आदर्श सरपंच तानाजीराव पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांमध्ये सलगरे सरपंच जयश्रीताई पाटील, खंडेराजुरी सरपंच शुभांगी चव्हाण, सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील, दिनकर भोसले, माजी उपसरपंच संगीता यादव, उपसरपंच रमेश साळके, गणेश उद्योग समूहाच्या संचालिका गायत्री पवार, संजय पवार, नेताजी गडदरे, अच्युत रणदिवे, राजू माने, रमेश राजगे, रुपाली हारगे, राधिका जाधव, सुनीता राजगे, सुनंदा चौगले, स्वाती गोदे, सुलभा निकम, अक्काताई अजेटराव, अनुराधा एकुंडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। सांगायची मला गरज वाटत नाही, कारण अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी असणारा आणि सलगर गावचा खऱ्या अर्थानं विकास काय असतो त्या गावामध्ये जाऊन बघणं फार गरजेचं असतं। तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्या त्या गावामध्ये ज्या त्या गावात जन्मलेला माणूस ज्या त्या गावचा विकास करतो आणि ज्याला जाणीव असते समाज कार्याची, आपल्या गोरगरीब जनतेची, मला तर वाटत नाही कधी तानाजीराव पाटील असा बिन सामाजिक कार्याचा कधीच दिसत नाही। त्यानं प्रपंच माझ्यामध्ये बघितलं नाही कधी। पूर्ण वेळ समाजासाठी देणारं हे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या लाभलेल्या नेतृत्वाचा आपण
स्त्रीचा जागर या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते उतरणार, त्यांच्या सुवृद्ध पत्नी उतरणार आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहावं. कारण तुम्हाला सांगतो, ज्याला सामाजिक जाणीव असते तोच समाजाचा विकास करू शकते. कोणी करू शकत नाही, कोणी वेळ देत नाही. कायम हा माणूस समाजसेवेसाठी उपलब्ध असणार आहे. तुम्ही फोन करा, कधी पण करा, कायम उपलब्ध असणाऱ्या या माणसाच्या पाठीशी इथून पुढे राहूया. वास्तविक खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचा आयोजन जयश्रीताई तानाजीराव पाटील फाउंडेशनच्या सखीमंच फाउंडेशनच्या वतीनं हे आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम 4था कार्यक्रम आमच्या या फाउंडेशनच्या वतीनं आहे आणि मला खरोखरच तुम्हाला सांगायला सर्वांना अभिमान वाटतो की एवढा मोठा सगळ्यात कार्यक्रम या ठिकाणी खंडेराजुरीमध्ये संपन्न होतोय. खरोखरच माझ्या समोरच्या माता भगिनींना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. वास्तविक मिरज पूर्व भागामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून आम्ही कामकाज करत असतो. दिनकरदादा भोसले हे आमचे सहकारी आहेत. जरी काही काळ जरी विरोधी पार्टीमध्ये असलो तर आता एका पार्टीमध्ये कामकाज करतोय आणि खरोखरच या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ, माजी पालकमंत्री सुरेश भाऊ यांनी या मिरज विधानसभा मतदारसंघाचा किंवा मिरज पूर्व भागाचा खरोखरच खऱ्या अर्थानं फार मोठा कायापालट केलेला आहे आणि त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आम्ही सुद्धा स्वर्गीय मदन भाऊच्या गटामध्ये जरी कामकाज करत असलो तर आदरणीय श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांच्या विचाराने यांच्या सभेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून या मिरज पूर्व भागाला जी काही विकास कामं वंचित राहिलेले आहेत त्याला गती देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही कामकाज करत आहोत. मी जयश्री तानाजी पाटील सलगरे सरपंच म्हणून गेली 3 वर्ष काम करते. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि तुमची साथ यामुळे गेल्या 2017 ते 2022 या कालावधीत मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची तुम्ही मला संधी दिली आणि या संधीचं खरंच आपल्या एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यात जर सांगायचं झालं तर आपल्या सगळ्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी वेगवेगळ्या गावात जिथं उपकेंद्र नव्हती तिथं उपकेंद्र मंजूर करून आणली आणि जिथं PSC होत्या त्या PSC मध्ये स्मार्ट PSC ही योजना चालू करून त्या माध्यमातून आपल्या या गोरगरीब जनतेला कमी वेळात आणि कमी खर्चात कशा पद्धतीने उपचार घेता येतील यासाठी प्रयत्न केले. त्यापुढे जाऊन गोरगरिबांची मुलं ही चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत आणि त्याच अनुषंगानं जर या मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचं असेल तर जिल्हा परिषदच्या शाळा ह्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आता आपण ह्या जिथं उभा आहे ही जिल्हा परिषद शाळा खंडेराजुरी ही किंवा आपल्या ह्या मतदारसंघातल्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून हे करून घेतल्या आणि या माध्यमातून आजपर्यंत जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल झाल्या आणि आपल्या गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करण्यात आले. हाताने नाही पायाने फोडायचे आणि ज्यांचा फुगा फुटला त्याने दुसरीचा फोडा. एक मिनिट, कुणाकुणाचे फुगे आहेत त्यांनी इथं या. जिच्या पायाला फुगा आहे त्यांनी इथं या. जौन गण्यात बसली मेल्यात खडीचोरी अंगात जौन गण्यात बसली मेल्यात खडीचोरी अंगात गुलाल भांगात गुलाल खटपटीत लवंगा वरती जायफळ मिठी जायफळ काय काय तरी लेट आई बापाच्या घरी आई बापांना पुण्याचा शब्दा खात गेले साखर गाडा चमकीला गोंड्यात लगा हनुमंतराव बसल्याची परत दारा निघालते 95. Thank you.
वा वा 즐거워